तर नमस्कार भावांनो, आजच्या भन्नाट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कुठलं ज्ञान किंवा कुठला अभ्यास मिळू शकणार नाही, परंतु गॅरंटी देतो की पुढचे 20 मिनिट तुम्ही सतत हसत राहणार. कारण आजच्या या पॉडकास्टमध्ये आपले गेस्टच असे आहेत जे तुम्हाला पण टेन्शनमध्ये पाडून जाणार व मला पण. तर स्वागत करूया आजच्या या आपल्या पाहुण्यांची, ज्यांची नावे आहेत लसण्या, डोन्या आणि झुंझुन. जेवायला काय जेवण? तुला कुठं न्यावं नाही प्रतीस थोडी. अबे हा पॉडकास्ट आहे किंवा पप्पाचं हॉटेल नाही. काय जरा जोरात बोलता का? आवाज येत नाही हो. ते कसं आहे ना, कानाचे भोक जरा छोट्या, ते बाहेरचा आवाज. हा भोक ते थोडे छोटे असतात, त्याच्यामुळे बाहेरचा आवाज येत नाही माझ्या कानात. थोडं जरा जोरात बोल. हा बरं बाबू, मोठ्यानं बोलू का? बरं बोलतो. आता ऐक चांगलं, हे पॉडकास्ट आहे ते बाप्पाचं हॉटेल नाही. काय हॉटेल? हो नका ना हॉटेल. आम्ही इडून घ्या हॉटेलवर देतो जेवायला वाल्या. हॉटेल नका, इथंच बघा, आम्ही इथंच खाऊ. इथं तुम्ही मागा हॉटेल नका. हॉटेल आमच्या काय आता वाटत आम्ही मुका मारणं जर असं. नाही नाही, इथंच मागा तुम्ही, इथंच मागा. क्षमाला रे, कोणत्या भाषेत सांगतो? त्याला पहिलेच काय बोलायला काय ते एक म्हणाली तू तिच्याला बोलायला मी मुखिया तू बाहेर. तुमचं दे पडून घ्या. मी काय गलत तर बोललो नाही ना? नाही माय, तू काहीच गलत बोलला नाही. ते एवढं गुन्हे त्या बापानं पैदल म्हणतो गलती केली बे. जरा दम काढला असताना आणि त्याच्यात मया तुला काढलं मै गलती होती त्याच्यातली. बघा तू सांग ना तुझं मला का बोल? काय अरे तुम्ही काय तुमचं ते थांबा. हे काय असं गप्प होणार नाही. मशीन आणि मी तेव्हाच लावा पाहिजे. तुम्ही ध्यानात मी गलती झाली तेव्हा जर लावलं असं नाही एवढं पटपट लावत नव्हतं. बरं मशीन आहे ना आपली बॅग. थांबा मी मशीन आता थांबा. मशीन लावून घाल बघ. ते दिसते कुठे? कुठे टोपी घाल. पुन्हा मशीन पाडून टाकली कुठे? काय नाही आता बोला तुम्ही. आता काय टेन्शन नाही. आता बोला. आता याला बरोबर आवाज. आता याला आवाज. आता बोला तुम्ही. बोला. आता काय बोलतो येत नाही. काय बोलायला? आवाज यायला मला आता वागायला बोलले तर मी. बरं डोन्या, याच्या दोघांचं झालं असेल तर आपण पॉडकास्टला सुरुवात करूया का? करा स्टार्ट तुम्ही. मी आहो ना यायला समोर मी घेतो. करा चालू करा. बरं ठीक आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे लसण्याशी. तर लसण्या, तुझी आणि झुंझुनची मैत्री कशी झाली हे आपल्याला तुला सांगायचं आहे. ते कसं आहे, याची आणि वैरीची या दोघांची आयटम आहे एकच होती. दोघांसोबत एकासोबतच झंगाट होते यायचं. दोघांना चुना लावून गेली. पण काय करावं, तिला आमचं प्रेमच समजलं नाही.
खऱ्या प्रेमाला कोण हे करतंय हो आजकाल. याच्या खुना समजल्या नाही आणि मी काय बोलतो ते तिला समजलं नाही. काय करावं, गेली सोडून. मग आम्ही झालो मित्र. वा, काय दोस्तीची सुरुवात झाली राव तुमच्या. कमाल. अभे, हे काय आता नवीन सांगायला काही? तसं काय नाही, तसं काय नाही. ते चहा मागायला चहा. माझ्या भावाची स्टाईल आहे ते चहा मागायला. बाकी काय नाही, तसं काय नाही. अरे बापरे, कुठं फसलो राव. एक पाणी घे रे. हे कसं? हा, मग झुंझुन आताच्या कंडिशनला कोणी आहे की नाही आपलं? नाही हो, तसं नाही. झालती एक, पण या परदेशी आहे ना, परदेशात झालत ना. बापाला नाव सांगितलं. काय बापानं वाढ सुजूस तर इतकं हातभर वळवून. अरे बापरे. मग तुम्ही आता तिघं पण सिंगल असाल? ते कसं आहे, आम्ही तिघे भाऊ, आम्ही तिघेही भडकाऊ. हा, एकाची नाही तर कोणाचीच नाही, सगळ्याची वादी. हो. तुम्ही रिअल लाईफ मध्ये पण असे आहात का? थांबा, मी सांगतो तुम्हाला, हे काहीच नाही. एकदा काय होतं, आमच्या गावात होती काय टिपरी खेळतो त्याला काय म्हणतो, दांडिया. आणि आम्ही काय असं बघू लागलो दोघं मस्तपैकी. शिव गाणं हातामध्ये घेऊन आलो, फुटाणे बिटाणे आलो. उभं राहिलं. आता उभं राहिलं आम्ही पाहिलं तोंडाकडे. तीन फिरणं काहीच नाही. तर पाहिलं मस्त काट मध्ये कुमार. येत होत. हा, ते खाली चेंजिंग रूम मध्ये पण खवटक वास आलता. मायला नागातली केस जळाली राव. हा, हेच आहे ते खवटक. हेच बरं थांबा, तुमच्या दोघं ठेवा बाजूला, तुम्ही ऐकून घेता. हे काहीच नाही. आता काय, आता या दोघांचं थांबा. आता मग आम्ही काय केलं, आता बघायला बघायला आमच्याकडे. आता ही आम्ही ही गेली पाधून. हे आता आम्ही दोघं तिथं. हे मी डोळे वाचून पाहिले, मी डोळे वाचून पाहिले. मला वाटली का तेवढ्यात आला माझ्या घरून फोन. आता घरून फोन आला म्हणून मी काय केलं, तिथून फोन उचलला आणि शांततेत दूर जाऊन बोललो. म्हणून हे दोघं तर काहीतरी ठसकून बोलतील. दूर जाऊन बोलायला पुन्हा येऊन जे बघायला बा काय झालं याच्या. मी सांगतो काय मला माहित नव्हतं काय झालं काय नाही. काय झालं स्टार्टिंगला काय झालं, हे गेलं ना, याचा फोन आलता ना. मग हे गेलं की ठुसकी. ते काय हळूच पाडलं. स्टार्टिंगला हळूच पाडलं. मग नंतर त्या कंट्रोलच झालं नाही. कंट्रोलच नाही झालं त्याला. मग ते पॅड फाड पाडलं. कंट्रोल झालं नाही त्याला. पॅड फाड पाडलं. या बाई बोबड्या भोकाच गेला. फोडकास हे ढकलच होते बंद करे.